क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। हनुमान कोळीवाडा उरण येथील मच्छीमार कोळू बंधू आणि भगिनींचा गेल्या 40 वर्षापासून जो त्यांच्यावरती अन्याय होत आहे, JNPT प्रशासनाने त्यांच्या एक्सपान्शन करिता 1983 साली या भूमिपुत्रांची जमीन घेतली। या भूमिपुत्रांना त्यांनी ट्रान्झिट कॅम्पमध्ये टाकलं आणि आज देखील त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही आहे। असंख्य आंदोलनं झाली, असंख्य निदर्शनं झाली, परंतु त्यातून काहीच नाही मिळालं। जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी अथाक अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांनी जे कागदपत्रांची निर्मिती केली, त्या कागदपत्रांच्या निर्मितीतून आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे। त्या याचिकेमध्ये आपण या सर्व 256 मच्छीमार कुटुंबांचं, कोळी बांधवांचं आपण पुनर्वसनाची मागणी या याचिकेतून केलेली आहे। सगळ्या बाबतीमध्ये इथे सावळा गोंधळ दिसत आहे। कलेक्टर JNPT वरती आरोप करत आहेत, आरोपचा अर्थ म्हणजे त्यांच्यावर ढकलत आहेत। JNPT सांगते की आम्हाला केंद्र मंत्र्यांकडून आम्हाला काही मिळालेलं नाहीये, परंतु सगळे डॉक्युमेंटेशन, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर देखील जर 40 वर्ष लागत असतील तर ती चुकीची बाब आहे। आपण भारताच्या लोकशाहीमध्ये राहत आहोत आणि भारताच्या लोकशाहीमध्ये राईट टू रिसाइड हा जो काही आपला अधिकार आहे, मूलभूत अधिकार, तो या कोळी बांधवांचा व्हायलेशन झालेला आहे। म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून त्याची मागणी केलेली आहे। पहिल्या हिअरिंगला कोर्टाने केंद्रीय मंत्र्यांना आदेश दिले होते की तुम्ही 3 महिन्याच्या आतमध्ये यांचं पुनर्वसन करावं। गेल्या तारखेला 22 डिसेंबरला जे काउन्सिल होते केंद्रीय मंत्र्यांचे, ते अवेलेबल नव्हते म्हणून त्यांनी आज तारीख नेमली होती। आज केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की आम्ही काही क्लॅरिफिकेशन्स मागितलेले होते JNPA कडे, परंतु त्यांनी ते क्लॅरिफिकेशन न दिल्याने आम्हाला थोडासा वेळ हवा आहे। म्हणून आज कोर्टाने सांगितलं की तुम्हाला 1 आठवड्याचा कालावधी आहे, या 1 आठवड्याच्या कालावधी तुम्हाला जे काही क्लॅरिफिकेशन हवे ते घेऊन या, अन्यथा आम्हाला आमचं काम करायला मोकळे होऊ। कसं आहे की 40 वर्षापासून जर हे मच्छीमार कोळी बांधव जे उरणमध्ये राहत आहेत त्यांच्या 2 पिढ्या खराब झालेल्या आहेत। त्यांच्या गावामध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर तिथे शौचालयाची परिस्थिती फार गंभीर आहे। एक टोकाला एक शौचालय, दुसऱ्या टोकाला शौचालय, दुसरं शौचालय, असं 4 टोकाला 4 शौचालय आहेत। रात्री बेरात्री जे वृद्ध असतील त्यांना जाण्यासाठी ते जागा नाहीये। असंख्य हालअपेष्टा हे सहन करत आहेत। या हालअपेष्टाला फक्त कारणीभूत म्हणजे राज्य सरकार, कुमकुवत राज्य सरकार, कुमकुवत जिल्हा प्रशासन आणि कुमकुवत JNPAचं प्रशासन। त्यामुळे लोकांच्या ज्या काही हाल परिस्थिती आहे त्या खूप गंभीर आहे। आज माझ्यासोबत जे याचिकाकर्ते आहेत, याचिकाकर्त्यांचे जे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र फिशरमॅन असोसिएशनचे श्री नंदकुमार पवार साहेब माझ्यासोबत आहेत। आपण पाहत असाल की माझ्या आजूबाजूला सगळे कोळी बांधव आहेत। आज महिला नाही आल्या कारण की महिलांना घराचंही काम करावं लागतं। माझ्यासोबत जे माझे काउन्सिल होते श्री राशिद खान सर, तेही आज अपेअर झालेले होते। मला फक्त एवढंच सांगायला आवडेल की या सर्वांचा जो काही विषय आहे तो लवकर लवकर सुटला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहोत। बघा, आता हा लढा जो सुरू आहे मच्छीमारांच्या पुनर्वसनाचा, हा लढा जसं सरांनी सांगितलं की गेल्या 42 वर्षापासून अनिर्णित आहे। त्याच्यावर ठोस निर्णय कोणी घेतलेला नाही, कारण हा मुद्दाच मूळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेला विषय आहे। त्यामुळे कोण काय बोलतंय याचं कोऑर्डिनेशन आजपर्यंत नव्हतं। आणि आम्ही या अगोदर 40 वर्षामध्ये अनेक लेवलवर प्रयत्न झाले, स्थानिक आमदार, खासदार असतील, मंत्री असतील, अनेकांना भेटलो, अनेकांनी आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनाची पूर्तता कोणीच केलेली नाही। आजही लोक 256 फॅमिली ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतात आणि ट्रान्झिट कॅम्पमध्ये सिच्युएशन अशी आहे की टॉयलेटची ते धड व्यवस्था नाही। पिण्याचं पाणी 15 दिवसांनी एकदा येतं, ते पण 1 तास। म्हणजे आम्ही माणसावर की जनावर आहोत। आणि मला हे सांगावंसं वाटतंय की JNPA बंदर आज जगातलं 8वं सर्वात मोठं पोर्ट आपण बोलू शकतो। आणि एवढा बिझनेस होतोय तो कोणाच्या जागेवर होतोय, तर मच्छीमारांच्या जागेवर होतोय। आम्ही अख्खं गाव, शेवागाव देशाच्या विकासासाठी सॅक्रिफाईस केलं आणि 40 वर्ष अजून आमचं पुनर्वसन होत नाही, म्हणजे केवढा मोठा विरोधाभास आहे। आम्ही स्लम ड्वेलर नाहीत, आम्ही ॲबोरिजिनल कम्युनिटी आहोत, स्थानिक कम्युनिटी आहोत। सरकार स्लम ड्वेलर्सना पक्की घरं देते विदाउट एनी चार्जेस,
विथ ऑल फॅसिलिटीज. आणि आम्ही त्यांनी गाव सॅक्रिफाईस केलेलं आहे देशाच्या विकासासाठी. आणि आम्हाला असं तुम्ही कुत्र्यासारखी ज्ञान करता, म्हणजे कायदा कुठे राहिला आहे, संविधान कुठे राहिलेलं आहे. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्ही बॉम्बे हायकोर्टमध्ये आलो. आणि थँकफुली बॉम्बे हायकोर्ट वी आर व्हेरी होपफुल अबाउट विल गेट पॉझिटिव्ह रिझल्ट. कारण आता आमची परिसीमा संपलेली आहे. आम्ही पण माणसं आहोत. JNPTला आमचं सांगणं आहे की आम्हाला माणसं समजा आणि हे न्यायाचं काम करा, लोकांना न्याय द्या, नाहीतर हा लढा सातत्याने लढला जाईल. अजून एक त्यांचा आमच्यावर आक्षेप असतो JNPTचा की आम्ही सातत्याने चॅनल बंद करतोय. चॅनल बंद करतोय याचा अर्थ काय, जी फॉरेन शिप्स, वेसल शिप्स, कंटेनर शिप्स जी परदेशाहून येतात JNPT बंदराकडे, तो येण्याचा मार्ग आम्ही ब्लॉक करतोय आमच्या फिशिंग बोट्सने. ते का करतोय, तर दुसरा पर्याय नाही. पोलीस ऑब्जेक्शन घेतात की तुम्ही चुकीचं करताय, पण आम्ही हे पाऊल का उचललं, आमची बायका मुलं आम्ही धोक्यामध्ये टाकून समुद्रामध्ये का उतरवतो, ते सरकारला कळत नाही का? तर सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, आम्हाला न्याय द्यावा. कारण आमचा हक्क आहे की सन्मानाने जगावं. तो हक्क संविधानाने आम्हाला दिलेला आहे, बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे. तो अबाधित राहावा यासाठी आम्ही झगडतोय. आम्ही इंगळे सरांचे आभारी आहोत, तर त्यांनी चांगलं आम्हाला दिशा डायरेक्शन करून त्यांच्या डायरेक्शनने आम्ही पुढे जातोय आणि न्याय नक्की मिळेल आम्हाला. धन्यवाद. सो आम्ही गोइंग टू बी अकम्प्लीट ते टाइमलाईन दिलेलं आहे. आता 3 महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं की ताबडतोब 10.16 हेक्टर हा प्लॉट JNPA ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसच्या बाजूला देण्यात पण आला ताबडतोब. हा परिणाम पिटिशनचा आहे. याच्या अगोदर असं घडलं नव्हतं. आता फक्त एकच टेक्निकल डिफिकल्टी आहे की ॲज पर टाउन प्लॅनिंग अँड सिडको द रोड हॅज टू बी 12 and 9 meters वाईड. आणि याच्यामध्ये त्यांनी 6 मीटरचे रस्ते दाखवले. त्यामुळे ते कसं काय मॅच करायचं हे काम आता JNPT आणि सिडको आणि रायगड प्रशासनाचं आहे. त्यांनी योग्य त्याचं नियोजन करून आम्हाला प्लॉट द्यावे. जे काय सँक्शन प्लॉट आहेत ते न्याय हक्काने द्यावे, त्याचा आम्ही सन्मान करू. डेफिनेटली खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे ही की सिद्धार्थ इंगळे सर नावाप्रमाणे समाजसेवेला वाहून घेतलेलं, म्हणजे प्रोफेशनली इज अ लॉयर, पण त्यांनी समाजसेवेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आपण बघतोय की अनेक आदिवासी समाज असेल, शेतकरी समाज असेल, त्यांच्या पाठीची ठामपणे उभे राहतात. बऱ्याच वेळा आमच्या निदर्शनामध्ये हे येतं की आपली प्रॅक्टिस सोडून तो ते पहिलं प्राधान्य देतात की आदिवासींच्या लढ्याला, शेतकऱ्यांच्या लढ्याला. त्यांच्यासाठी जाऊन रिमोट एरियामध्ये खेडेपाड्यात पावलाने फिरणारी माणसं, ही ग्राउंडवर असणारी माणसं, या अशा माणसाचा सन्मान करणं गरजेचं आहे. अशी माणसं, इंग्लिश सरांसारखी माणसं आज समाजाला आवश्यक आहेत. समाजामध्ये परिवर्तन घडायला पाहिजे. इलेक्शनच्या बाबतीत तुम्ही प्रश्न केला तर आपण हे बघतोय की आज जे काय रिझल्ट आले, बिनविरोध रिझल्ट, हा म्हणजे लोकशाहीचा खून आहे. हा लोकशाहीचा खून आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अधिकारावर हा आलेली गदा आहे ऑफिशियली. ते कशा जीवावर होतं? मनी आणि मसल पॉवर. लोकशाही याला मान्यता देते का? सामान्य वोटर्सनी करायचं काय? त्यांना आपलं मत व्यक्त करता येऊ शकत नाही. याच्यापेक्षा मोठं लांछनास्पद गोष्ट या लोकशाहीसाठी काय असेल? आणि इंगळे सरांचं खरोखर आम्ही आभार मानू, आमच्या कम्युनिटीतर्फे त्यांचा आभार मानू की त्यांनी आम्हाला एक योग्य दिशा दाखवली, योग्य डायरेक्शन केलं. आणि आम्ही कोर्टामध्ये आलो. कोर्टामध्ये आल्यानंतर बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागल्या. त्या गेल्या 40 वर्षामध्ये कधीच घडल्या नव्हत्या. आणि आम्हाला आशा आहे की असं व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि आम्हाला न्यायाची अपेक्षा डेफिनेटली आहे. पवार साहेबांचा आणि इंगळे साहेबांचा आभार मानतो की या 2 व्यक्ती आम्हाला मिळाल्यामुळं आमचा जो लढा आहे तो भरपूर पुढे गेलेला आहे. आणि आम्हाला अपेक्षा नाहीच, आम्हाला आशाच आहे की आमचं पुनर्वसन नक्कीच होणार. आणि पुनर्वसन तर होणारच आहे, पण आम्हाला आमचं जे 40 वर्षाचे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाई पण मिळून देणार, एवढी आम्हाला आशा आहे. सरकारने असं केलंय की बघा, औरंगजेबाच्या काळात औरंगजेबाने ताजमहल ज्याला बांधायला सांगितलं, ताजमहल बांधून घेतला त्याने. ताजमहल बांधून घेतल्यानंतर त्याला शाबासकी देण्याच्याबद्दल देण्याऐवजी त्याचे हात कापले. तसा आज आमची परिस्थिती आमच्या सरकारने केलेली आहे की आम्ही ज्या सरकारला आमचा कमवता किनारा आम्ही सरकारला देऊन आमचं भरपूर नुकसान केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचे हातच कापले आहेत. मच्छीमार बंधूंच्या ज्या काही व्यथा आहेत त्या व्यथा खरोखरच गंभीर आहेत. परंतु जर या शासनाला, प्रशासनाला जाग येत नसेल तर जमिनीवरतीचे लढे, खरं तर मच्छीमार बंधूंचे जे काही लढे जास्त झाले ते समुद्रात झालेले आहेत. आणि एक अनोखं आंदोलन त्यांनी केलेलं होतं, त्यात मी सुद्धा सहभागी झालेलो होतो.
परंतु मी तो निवडणुकीचा प्रश्न विचारला. निवडणुका महत्वाच्या नाहीयेत. खरं तर अन्यायग्रस्तांचा संघर्ष हा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणं हे माझं परम कर्तव्य आहे, माझं नैतिक कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारी आहे. ती मी नेहमी पार पडणार. निवडणुका येतील जातील, लोक जिंकतील, लोक हरतील, परंतु अन्यायग्रस्तांचा लढा, त्याचा वसा जो घेऊन मी पुढे आलेलो आहे तो कायम राहील. त्यामुळे मला काही फरक पडत नाहीये प्रचाराचा. ज्याला वाटतं की माझ्याकडे ती कुवत आहे ते मला निवडून देतील, परंतु मी एकच सांगेल की हे जे स्थानिक भूमिपत्र आहेत, आपण भूमिपत्रांच्याच जमिनीवरती टोलेगंज इमारती बांधल्या, भांडवलदारांनी आपले साम्राज्य उभे केलेले आहेत. परंतु जर या भूमिपत्रांना जर कोण डाळत असेल तर तिथे सिद्धार्थ देंगे आडवा येईल. सिद्धार्थ देंगेची पूर्ण वकिलाची फौज आडवी येईल आणि माझ्यासोबत हे सगळे जे आहेत शेतकरी, मच्छीमार बंधू भगिनी आणि आदिवासी सोबत आहेत. त्यामुळे मला जो काही लढण्याचा जो काही चेव येतो किंवा लढण्याची स्फूर्ती मिळते ती यांच्यातून मिळते. म्हणून मला असं वाटतं की न्यायालयाची भूमिका जी सकारात्मक आहे आणि पुढच्या तारखेला आम्ही काहीतरी चांगलं खेचून आणू आणि या सगळ्या मच्छीमारांना, कोळी बांधवांना न्याय मिळण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.